सारे पंक्तीच्या पंक्ती जेव्हा बसल्या त्या टायमाला देवा जेवण खाऊन तिरुपती झाली आणि देवा खरोखर अमुक सिद्ध पाटील पंढरीचा भगवान सुद्धा जेवण त्रिपती झालं. पण पंढरीच्या भगवानानं काय केलं त्या टायमाला पाटला हो अगदी खरोखर तू कुण्या देवाची सेवा करतो? मी माझ्या देवाची सेवा करतो देवा. बाबा हो बिरदेव म्हणजे गंगाबाईचा बाळ बालूबाईचा खरोखरच मानस पुत्र. बरोबर आहे देवा. गुरु आहे म्हणतो तू मला त्याची ठाव ठिकाणा सांगितला तर फार बरं होईल. तुम्हाला ठाव ठिकाणा सांगायचं म्हणता का देवा? हो मुरगुंडी गावाला आत्मी तालुका अमुक सिद्ध पाटील लागला होता बोलायला का हो देवा? हो अगदी खरोखरच तुम्ही पंढरीचा भगवंत म्हणजे तुम्ही बिरदेवाचा बंधू आहोत. बरोबर आहे देवा. देवा एवढा कुठं ना करण्याच्या अगोदर बरा आलेले जर म्हणला असतो हो असं तसं नाही एवढा अट्टास करायची काय गरज आहे मला? हे बाबा खरोखर दुनियाला दावायला पाहिजे बंधू प्रेम आणि खरोखरच चमत्कार दावल्याशिवाय कोणच नमस्कार करीत नाही. मग ज्याप्रमाणे ज्या वाल्मिक ऋषीने जे रामायण लिहून ठेवलं आणि देवा त्याप्रमाणे खरोखरच मी तुला खरोखरच कथा करण्यासाठी सांगितलं. म्हणजे जगात देवा खरोखर तुमची कीर्ती राहिली पाहिजे जगात तुमचं नाव राहिलं पाहिजे. आणि देवा जरी तुम्ही मला माझ्या गुरुचा ठाव ठिकाणा सांगत विचारित असला हो तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो महाराज असं तुम्ही आता असं करायचं काय करायचं बाबा? मावळच्या बाजूला जायचं देवा. त्या बाजूला मावळच्या बाजूला सिद्ध पाटील बोलत आहे पंढरीच्या भगवंताला. अमुक अमुक ठिकाणी देवा हे मावळच्या बाजूला मुरगुंडी गावाला अग्रणी नदी आहे. अग्रणी नदीच्या कडाला तेव्हा सीमेची झाडे 2 आहेत ती देवा. 3 शमीची झाड आहेत ते म्हणजे आपट्याची झाड आहेत ते म्हणतो भक्ता. हो आणि त्या ठिकाणी वारुळ लागलेल्या ठिकाणी बिरदेवाने तप मांडलं म्हणतो. वारुळ उगवलेला आहे त्या वारुळात गुरुदेवानं तप मांडलेला आहे देवा. हो खरोखरच गुरुदेवाच्या तपश्चर्याचं काय आता फळ मिळणार देवा? हो आणि भावाची कशी आणि जोड पडणार देवा कशी भेटवणार? ऐकण्याची गुढी कुणाला लागली? भावाला देवा. अशा भावाची नाव देवा. राम आणि लखन आहे ती देवा. राम लखन नावाचा देवा. राम आणि लखन ज्यांचं नाव म्हणसाल तर देवा यशवंतनगर त्यांचं नाव. आणि ह्या यशवंतनगर मध्ये राहू आणि देवा खरोखरच कापुऱ्याच्या बाळाने विचार केला म्हणाला लई दिवसानं धनगरी गाणं काय भेटलं आगळ्याच्या कुठल्या काय काय असताना पण देवा हो धनगरी गाणं कशाला म्हणते ही तरी बघायला मिळेल महाराज. आणि असे देवा भाविका बघताना कापुऱ्याच्या बाळाने बाहू मिळून गादिरीहून भक्तिवानाच्याने 51 रुपयाचा दान धर्म केला. कापुऱ्याच्या बाळाने विठ्ठल विद्यावानी बंधूंनी कसं प्रेम ठेवला तसंच प्रेम ह्या कलियुगामध्ये सुद्धा ठेवावं. आणि देवा भावानं खरोखर देवा खरोखर देवा बिरुदेवासारखा विठ्ठलासारखं वागावं. आणि ज्या ठिकाणी भावाची की तिथं खरोखर प्रगती असते तिथं प्रगती असतो देवाची सुद्धा ते ठिकाणी वस्ती असती महाराज. अशा भाविक कापुऱ्याच्या बाळाला आशीर्वाद. कापुऱ्याच्या बाळाला आशीर्वाद काय देणार देवा? कापुऱ्याच्या बाळाला आशीर्वाद. संघ घेऊन या मुरळीला वाग्याचा संघ घेऊन या मुरळीला वाग्याचा. Yeah.
विठ्ठल देवा गेलं त्या विठीला देवा आणि बेटीला जाऊन त्या टायमाला काय झालं बरं अमुक शीत पाटलाने ठाव ठिकाणा सांगितला गुरुचा देवा आणि ठाव ठिकाणा सांगितला असायला लक्ष द्यावा भक्तांच्या नावाला लक्ष द्यावीला भक्ताच्या नावाला देवा देवा हो खरोखरच प्रत्येक जणाला जायचे प्रत्येक जणाला राहायचं नाही बरोबर आहे देवा काय काय रूपानं काय काय विचारानं काय काय असणार देवा जायचंय समजायला देवा बरं देवा हो कैलासवासी शांताबाई कैलासवासी शांताबाई अंकुश सावळे त्यांचं नाव देवा कैलासवासी शांताबाई अंकुश आवळे त्यांचं नाव आणि म्हणतात आवळेच का आवाळे आवाळे आवळे त्यांचं नाव देवा भक्तिमान माऊली देवा हो देवा खरोखरच स्वर्गवासी झालेले आहे देवा बरोबर आहे देवा ज्याची देवा खरोखरच जगात आई जाती त्याचं जगात काहीच राहत असतं महाराज हो जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येकाचा हक्क राहतो देवा बरोबर आहे देवा आपल्या आईच्या चरणी देवा खरोखरच तिच्या पायाला श्रद्धांजली म्हणून देवा असं लक्ष देवा भक्तांच्या नावाला दीपक त्यांचं नाव आणि मनसलकर धाराशिव त्यांचं गाव दीपक त्यांचं नाव धाराशिव त्यांचं सांग नाव सांग सांग सांगत त्यांचं नाव देवा नगरचे राहणार आवाळ्याच्या बाळाने देवा हो हो आपल्या खरोखरच मातोश्रीच्या चरणी आई वडिलांच्या खरोखरच स्मरणार्थ देवा हो हो खरोखरच भाग्यवंत राजाने आवळ्याच्या बाळानं गादीने धनगरी गाण्याला 101 रुपयाचा दानधर्म केला देवा अशा भक्तिवान बाळाला आशीर्वाद देवा माता त्यांची पुण्य चिखली त्यांचं गाव अनुष्या नावाच्या चिखली गावाचे देवा आणि संतुनी नावाच्या चिखली गावाच्या बरोबर आहे महाराज नागनाथच्या बाळाने भोजनाच्या ताण्याने विचार केला म्हणाला बरं आणि देवा खरोखरच आपल्या पाहुण्याच्या दारी येऊन बहीण भावंडांनी मिळून देवा आपलं धनगरी गाण्यामध्ये नाव निघावं आणि आता पंढरीचा भगवंत त्या बिरदेवाची भेट कशी घेणार भेट कुठं होणार बरोबर आहे देवा ऐकण्याची गुढी लागली भोजनाच्या बाळाने 51 रुपयाचा दानधर्म केला अशा भक्तिवान बहीण भावंडाला आशीर्वाद भुजंगाचा हे अवतार बाळूमामा भुजंगाचा हे अवतार भुजंगाचा हे अवतार बाळूमामा भुजंगाचा हे अवतार
पंढरीचा भगवंताला हा मुक्षिद्दा पाटील लागला होता बोलायला. बाबा हो. जायला पाहिजे वरला कल्या बाजूला मग तू त्या खरोखरात मुरगुंडी गावाला आणि मुरगुंडी गावाला अग्रणी नदीच्या कडेला 3 शमीची झाडं म्हणजे आपट्याची झाडं आहेत. आणि त्या झाडाखाली बिरुदेवाचं राऊळ आहे. हे पण भगवंता हा तुम्ही चालला माझ्या नगरीतून मला दर्शन देऊन, बरं पण माझी एक गरीबाची अट्ट मान्य करावी लागल. बाबा हो. अरे एवढं मोठं माझ्यासाठी दिलं, तुझ्यासाठी काय पाहिजे तेवढं माग मी तुला द्यायला तयार आहे. हे भगवंता मी धनगराचा आहे. खरोखरच तुम्ही पंढरीचा भगवंत साऱ्या नवखंड प्रतिमेचा 84 कोटीचा तुम्ही देव आहोत. बरोबर आहे देवा. पण ही माझा गोंगडीचा कमला नवल्यावर नागरबंदी येत आणि भंडाराचा बटवा तुम्ही भेट घ्यायला पाहिजे. बाबा असं तसंच तू खरोखर तुझी दुबळ्याची इच्छा मी पूर्ण करीन म्हणून ते देवा पंढरीच्या पांडुरंगानं आणि त्या पंढरीत राहून एक ना एक दिवस देवा खांद्यावरती गोंगडी घेतली. अजून सुद्धा देवा खरोखर पांडुरंगाच्या खांद्यावर एक दिवसाच्या एकादशीला खांद्यावर गांबळा तो झाली कथा सत्ययुगामध्ये आज काली विजयाच्या दशमीला देवा झाली कथा सत्ययुगामध्ये आज कलियुगामध्ये सुद्धा विजयदशमीच्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचा खांद्यावरती गोंगडी काकत बटवा झालं देवा. सतयुगातली देवानं वचन अजून पाळून ठेवलेलं आहे. अहो आपण आणि माणूस गावातलं इथं रानात आलं तरी मी गावा म्हणलो म्हणतोय अरे जन्मला असं नाही बाबा. सत्यानं वागलं तर सत्यच होत आहे. लबाड्यानं वागलं तर लबाड्या वाढत चालते त्या महाराज. पंढरीच्या पांडुरंगानं वचन दिलं बरं बाबा. हो. पुढचं सुद्धा होईल सांगून दे मला बिरुदेवाची भेट कशी होईल. आणि तुम्ही त्या ठिकाणी जायला पाहिजे. पण खरोखरच पंढरीचा भगवंता हा अगदी माझा गुरु त्या प्रवळामध्ये वारुळामध्ये भुजंगाच्या रूपाने राहतो आणि बाहेर कवा येतो महाराज. आणि देवा ज्या ठिकाणी मेंढर येतेली आणि भूक लागेल त्या टाइमात मेंढीचा दूध पिऊन भुजंग आणि खरोखरच माझा गुरु त्या वारुळात जातो. काय कसं ना बाबा धनगरा असं अमुक शेतपाटला धन्य आहे. तू खरोखरच माझी संगत केली. असं मला चांगला मार्ग दाखवला बाबा. तुझ्या कल्याण हो म्हणून आशीर्वाद दिला पंढरीच्या महाराजांना. देवा हा देव त्या अमुक सिद्ध पाटलाने ओळखीला म्हणून त्यांना आशीर्वाद मिळाला. सत्य झालं. बरोबर आहे देवा. पंढरीचा भगवंत बंधू जीवासाठी कसा निघून चालला निघून चालला मार्गाला लागला जाता बार जाताना येता बार येताना जाता बार जाताना येता बार येताना वरच्या बाजूला वरच्या वरला कडल्या भागाला कोंडी गावाला गोर कोंडी गावाला नदीच्या कड्याला शमीची झाडं होती त्या ठिकाणाला. हो. वरुळ वाढलेला होतो मोठ्या या ठिकाणाला माझा भाऊ राहत असला पाहिजे. आणि आता वरती मी त्याला धरीन आणि भेट घेईन. चढा धरून बसला देवा. झाला 3 दिवस हरिपटाचा डाव देव विरप्पा वारुळाच्या बाहेर यायचा. पंढरीच्या भगवंताना पुंगी वाजवायची. देव विरप्पा खरोखरच वारुळाच्या बाहेर गुप्त रूपाने यायचा. मेंढीचं दूध प्यायचा. अजून रावळा जाऊन बसायचा. देवा झाला 3 दिवस देवा. खरोखरच पंढरीच्या पांडुरंगाचा आणि बिरुदेवाची सरीपाटीचा खेळ चालला. पण देवा विठ्ठलाने विचार केला बाबा. हो. बिरदेवा माझ्या म्हणून लहान आहेस बाबा. खरोखरच माझ्या पटचा भाऊ आहेस तू. असं अशी जर माझी परीक्षा बघत बसला असं मला खरोखरच टाइम नाही बाबा. मला सगळ्या सृष्टीचं निर्माणी करायची हे दादा दादा तुम्हाला एकच सांगतो. माझी
माझी भेट घ्यायची असेल तर काय पाहिजे आणि माझा हट्ट पुरविला पाहिजे तुम्ही माझे थोरले बंधू बाबा हो अरे लहान बाळाचा कुठलाही हट्ट असू दे मी पुरवायला तयार आहे. त्यासाठी माझा जीव जरी प्यारा असला असं या ठिकाणाला ठेवीन पण तुझा हट्ट पुरवीन बाबा. दादा माझा हट्ट एकच आहे बिन बिडकीनं हुंगलेलं पाणी पाहिजे मला बिगर बिडकीनं उगल्याला पाणी पाहिजे बिन किड्यानं खरोखरच हुंगल्याला फुल पाहिजे आणि जेव्हा दोन झाले तुला अजून काय पाहिजे बाबा एवढ्या दोन गोष्टी तुला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही ही वस्तू मला आणून देचाल त्यावेळेस मी वरती येईन आणि तुम्हाला भेट देईन दादा. देवानं सुद्धा देवाला कोड्यात घातलेला आहे देवा बाबा हा स्त्री हट्ट बाल हट्ट ही पुरवायलाच पाहिजे. गुरुदेव म्हणजे पंढरीच्या भगवंताचा धाकटा बंधू होता. विचार केला म्हणाला धाकट्या भावाचा जर आपण हट्ट नाही पुरविला असं आपला देवा खरोखरच व्यर्थना जाणार सगळा जन्म देवा. काय का सणा देवा बिरदेवा हा अगदी मी तुझा हट्ट पुरवतो बिन बिडकीचं पाणी आणि बिन किडीचं फुल आणतो. देवाला मोठ्या थटामटानं विठ्ठल बोलला पण देवा नाराज झाला देवा नाराज झाला हो आणि या हलक्या तोंडानं देवा सुकलेल्या तोंडानं पंढरीचा महाराज त्या वारवळ्यापासून माघारी कसा फिरला चालल्या तर निघून मार्गाला लागला. चालल्या तर निघून मार्गाला लागला. कोणाने यावं या देवहीन या लागला. परीचं ऊन या लागे दारुणा. पंढरीचं महाराज देव गेले दारुणा. विकतो या फिरता येत उभे झाला या. फिरत उभं झाला या देव माझा पकडला. कोणाच्या रे झाडाला देव माझा गेल्याचा. कोणाच्या रे झाडाला देव नव्हती गेल्याचा. देवा वचन दिला वीरदेवाला आणि पंढरीचा भगवंत निघून चालला पाणी आणि फुल आणायला. हिंडता हिंडता वनाने वन लागला होता घुमायला देवा. नेहरीचा दिवस दुपारीला आला. ज्या ठिकाणी पाणी असेल तिथं बिडूकच आहे पाणी असेल फुल असेल तिथं किडा आहे देवा. पण दुपारच्या टायमाला देवा विठ्ठलाला खरोखर चेहरा कोमेजला हृदय सुकलं. एका वडाच्या झाडाखाली देवा ऊन लागे चैत्र मास उन्हाळा ऊन लागे दारून देवा. पंढरीच्या भगवंताने वडाचं झाड देखलं देवा. वडाच्या झाडाच्या बुडाला विश्रांती थोडी उन्हाच्या पाऱ्याला घ्यावी. विश्रांतीला बसला आणि देव त्या वडाच्या झाडाखाली झोपी गेला देवा. जोईचा शेला काढला उशाला घेतला आणि पंढरीचा भगवंत देवा त्या भैयासुरणाला वडाच्या झाडाला विश्रांतीला बसलं. हो पण त्या वडावरती काय झालं होतं झाली कित्येक कित्येक वर्षे झाले एक जोडपं गरुडाचं राहत होतं देवा. आणि त्या गरुडाचा जोडपा राहत होता. त्या टायमाला गरुडाची पिल्ली होती त्या टायमाला असं आणि पंढरीच्या भगवंताने पंढरीचा रे दिवे गार गोपित रे गेल्यात. पंढरीचा रे दिवे गार गोपित रे गेल्यात. वडाच्या वये झाडाला वरल्या वये फांद्याला. गरुडाचं रे झोपडे गरुडाचं रे घरे.
दुपारच्या वेळेला ऊन लागे दारू देवाचा चेहरा चुकून गेला. देव त्या वडाच्या झाडाखाली देवा झोपी गेलं त्या टाइमाला देवा. पण देवा करणी भगवंताची या वडाच्या झाडावरती एक गरुडाचं घरट होतं त्या ठिकाणाला. त्या घरट्या देवा गरुडाची 2 पिल्ल होती बारकी बारकी. त्याच्या अगोदर 7 पिल्ली 7 झोपी त्यांची खरोखरच गरुडाची आणि त्या भुजंगाने खाऊन टाकलेली होती याच नेमानं. ती आठवं सध्या झोप खायला चालला होता भुजंग देवावरती. नवरत्नाचा 5 फड्याचा भुजंग देवा डुलत फुसकाऱ्या मारीत त्या गरडाच्या घरट्यावर चालला होता देवा. ती किलबिलाचा आवाज ऐकून देवा पिल्ली लागली वरडायला. देवा खरोखरच पण देवा असाच तू देवा. हो त्याला किलबिला उठतो ज्याची खरोखरच लाही होती त्या ठिकाणाला देवा अर्धी मेळा कोरबर माळा चितकोर माळा हो घास घेऊन देव बसतो त्या ठिकाणाला. बरोबर आहे देवा. देवाच्या तुकड्याची ज्यानं वाट बघितली हो त्याचं कल्याण झालं महाराज. आणि माझ्याजवळ नाही म्हणून ज्याने भ्रम केला त्याचं वाटोळं झालं देवा. त्याच्याजवळ तुकडा राहिला नाही महाराज. देवा खरोखरच विचार केला गरुडाच्या बाळाने असं कोणतरी आम्हाला वाचवायला येईल कोणतरी वाचवा. मरायच्या टायमाला धावा देवाचा केला. किलबिला पंढरीच्या पांडुरंगाला जागा आली वरी बघितला भुजंग चालला गरुडाच्या घरट्यावरती. गरुडाच्या बाळाला चालला होता खायला देवा. विठ्ठलाने काय केलं त्या टाइमाला देवा समोर बघितला वाद सोडविला पाहिजे. हो हो समोरच्याची अडचण सारली पाहिजे. ज्याला ताण लागली त्याला पाणी दिलं पाहिजे. बरोबर आहे देवा. ज्याचा जीव अडचणीत आहे त्याला वाचविला पाहिजे महाराज. काय केलं विठ्ठलाने देवा. जरी वाचविता एखाद्याच्या अंगलट बी आलं तरी पण देवा तेवढं केलंच पाहिजे महाराज. बरोबर आहे देवा. हात घातला बघितला हात घातला भंडारा असा आहे ज्याप्रमाणे देवानं चांगल्या सत्वाच्या जोराने जर भंडार दिला एखाद्याची अडचण असेल एखाद्याची अडचण सोडवितो. बरोबर आहे देवा. मांडला तर भंडारा नाही तर कपाळाची घालत आहे देवा. आणि देवा जो अन्याय करतो आणि त्याच्यावरती देवानं क्रोधानं भंडार दिला तर आणि त्याचं वाटोळं सुद्धा होल्याशिवाय राहणार नाही महाराज. पंढरीच्या भगवंतानं बटव्या हात घातला चिमटवर भंडार त्या भुजंगावरती टाकल्याबरोबर पिवळ्या सोन्यात टाकल्याबरोबर देवा भुजंग धरणीला पडला आणि मृत्युमुखी पावला देवा. त्याच टाइमाला त्या गरुडाच्या पिल्ल्याने झाडावर खाली उडी मारली देवा. असं एवढ्यासाठी देवाचा जन्म असतो दुष्टाचा संहार करायचा आणि भक्ताचं रक्षण करायचं. गरुडाची बाळ घट्ट्यातून खाली उतरले देवा विठ्ठलाच्या दोन्ही खांद्यावरती बसली आणि तेवढ्या टाइमाला गरुडाची आणि खरोखर जोडी आणि देवा 7 समुद्राच्या पलीकडे चारा आणण्यासाठी निघून गेलेली होती त्या ठिकाणाला. आणि त्या टाइमाला चारा घेऊन आली त्या वडाच्या झाडाला आपल्या घरट्याच्या जवळ. चारा घेऊन आली काय लागली बोलायला बाळा लागली हुडकायला इकडे तिकडे लागली बघायला. खालती नजर टाकली तर एक ग्रहस्थ बसला त्याच्या भुजावरती 2 पिल्ली बसली असायला आणि लागली बाळाली बोलायला बाळानो बाबा आलो आम्ही चारा घेऊन या ठिकाणाला या 2 घास खावा आणि आपला आत्मा शांत करा बाबानो. गरुडाची पिल्ला आपल्या माता पित्याला लागली बोलायला का हो माता पिता. बरोबर आहे. आज तुम्ही आमचा माता पिता नाही झाली तुमची आज झोपी खाल्ली म्हणता आणि आम्ही तुम्ही आम्हाला जन्म दिला आणि पण आज आमचं रक्षण करणारा हा माणूस आहे. हे जी अडचण दूर करा त्यावेळेस आम्ही तुमचा हात आणलेला चारा खाऊ. बरोबर आहे महाराज. या कलियुगातली रीतच आहे देवा ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. देवा खरोखराची बाळा लागली बोलायला बाय बापा तुम्ही जरी जन्म दिला असला तरी आमचा प्राण रक्षक खरोखरच ही माणूस आहे. देवाच्या समोर जाऊन त्या गरुडाची बाळा हात जोडून उभा राहिली बाबानो आणि खरोखर तुमची काय अडचण असेल तर सांगा महाराज. बाबा आमचा तुम्ही वंश वाढविला आज आमचा देवा
तुम्ही खरोखरच कैलासाला लावला आणि तुमचा हेल मांडवाला गेला खरोखर मान्य आहे, पण माझी एकच अडचण आहे. कसली अडचण आहे हो? मी माझ्या बंधूच्या हातासाठी बिन बेडकीनं हुंगलेलं पाणी लागलोय हुडकायला. अजून काय पाहिजे तुम्हाला? बिन किडीनं हुंगलेलं फुल मला पाहिजे. मी फुल लागलो हुडकायला. हुडकिता विश्रांतीला बसलो ह्या वडाच्या झाडाला. तुम्हाला एवढ्या 2 गोष्टी पाहिजे महाराज? हो. एवढ्या दोन्ही गोष्टी म्हणलं तरी देवा खरोखरच साध्य नाही. त्या इथं या ठिकाणाला मिळणं साध्य नाही. एकच गोष्ट करावी लागेल. काय करावं लागेल? 7 समुद्राच्या पलीकडे इंद्राची बाग आहे. असं इंद्राच्या बागामध्ये एक बाराव आहे. असं त्या बारवावरती एवढा मोठा भुजंग आहे राखण. असं अहो बिडकी काय मुंगी सुद्धा त्या बारवामध्ये जात नाही. खरोखरच आहे. भूषण जिथं असाल तिथं बिडूक नाही. आणि त्या ठिकाणाचं पाणी निश्चित शुद्ध आहे. असं आणि इंद्राची बाग आहे. इंद्राच्या बागेत किडी व मुंगू सुद्धा जात नाही त्या ठिकाणाला. ऐका बंधू भावानो, हो पंढरीच्या पांडुरंगाला ती बाग हुडकीनं काही शक्य नव्हता का? बरोबर आहे देवा, पण जगाला दाखविण्यासाठी आणि गरुड आपल्या सेवेला जोडीला घेण्यासाठी पंढरीच्या भगवंताने एवढं नाटक केलं. आणि बाबांनो तुम्ही एवढा देवा असं? तुम्ही काही काळजी करू नका. ओहो. तुम्ही आमचा एवढा दिवा वाढविलेला आहे. आमचा येल मांडवाला लावला. वंश वाढविला. आम्ही तुमच्यासाठी आमचा देह तुमच्या पायाशी अर्पण करतो. एवढंच ऐका. असं पकाला पक जोडतो. आम्ही पकाचं इमाईन तयार करतो. असं आम्ही आकाश मार्गाने जाणारी गरुड मार्ग हो देवा. हो. आणि गरुडाची बाळा आम्ही तुम्हाला त्या इंद्राच्या बागेत नेऊन सोडतो. गरुडाच्या राजा राजीने पक्काला पक्का जुळली. रामाची रात्र निघून गेली देवा. असं? सकाळच्या पर्यात देवा खरोखराची पक्काला पक्क जोडली. आणि पंढरीचा भगवंत त्या खरोखरच गरुडाच्या पक्कावरती बसला. एवढा निघून चाले मारे गाला लागे. आकाश मार्गाने इंद्र सभेला त्या इंद्राच्या बागेला निहून टेकलं. आणि लागली बोलायला महाराज. ओहो. हिचा इंद्राची बाग तुम्ही तुमची काम साधन असाल. आम्ही आता एवढं करतो. ओहो. आमचा चारा पाणी आमच्या अजून इथून एवढाच मोहरा आहे. असं चारा पाणी घेऊन येतो. असं आणि तवर तुमची काम साधना उरकून घ्या. आणि ह्याच बागामध्ये बिनबिडकीचा बाराव आहे म्हणतात. आणि ह्याच बागेत फुलं द्यायची देवा. आणि गरुड निघून गेली आपला चारा पोट भरण्यासाठी. पंढरीच्या पांडुरंगाने विचार केला देवा. निघून चालला मार्गाला लागला. जाता बाहेर जाताना हो येता बाहेर येता बाहेर. जाता बाहेर जाताना हो येता बाहेर येता बाहेर. जवळ जाऊ ना वनाच्या पेरांना. भुजंगाला दिसाया व भुजंग लागला दिसाया. फुसकाऱ्या लागला होता भुजंग मारायला देवा. आंधळा भुजंग करून ठेवला होता. त्याला जगात कुठं जाता येते नव्हतं देवा. त्या ठिकाणीला त्याला दृष्टी नव्हती देवा. काही सध्या दिसत नव्हतं भुजंगाला देवा. पंढरीच्या महाराजांना आपल्या बटव्यामध्ये हात घातला. चिमूटभर भंडार घेतला हातामध्ये आणि त्या भुजंगाच्या अंगावर झोकला देवा. दिव्य दृष्टी पावली त्याला दिसायला लागलं. दुनिया लागली दिसायली त्याला देवा. देवा पंढरीच्या महाराजांचा उपकार लागला म्हणायला. भुजंग लागला पायावर म्हणायला देवा. हो धन्य धन्य देवा. तुम्ही देऊन पावला ज्याप्रमाणे असं अहिल्याचा उद्धार रामाने केला. बरोबर आहे देवा. आणि त्या दुसऱ्या कोणत्या अजून ते म्हातारीचा बोर खायला घातलेल्या शबरीचा सुद्धा देवा खरोखरच रामानाचा उद्धार केला. बरोबर आहे. त्याप्रमाणे तुम्ही धावून आला. हो
मला आंधळ्याला डोळं नव्हतं, मला जग बघायला मिळत नव्हतं. काय हरकत नाही देवा. तुमचं काय काम असेल ते करून घ्या, मी जग दुनिया बघून येतो बरं का. काय हरकत नाही देवा. आंधळा भुजंग निघून गेला, डोळा आला म्हणून दुनिया लागला निहायला. पंढरीच्या महाराजांना काच्या कोच्या घातला, कसे कोसे खवला आणि बारवा मध्ये उडी दिली टाकून देवा. आणि कमंडलू भरून घेतला देवा. गळाच्या गळसऱ्या साती आसरा देवाच्या पाठीमागा लागल्या. हो इंद्राच्या देवा खरोखर देवंगाला महागा लागल्या. असं देवा. उजेड लागला बारवा मध्ये पडायला, पण पंढरीचा महाराज उसाळी मारून बाहेर आला बारवत ना. हो कमंडलू भरून पाणी घेतलं आणि वरल्या बाजूला आला निघून त्या टायमाला. आता फुलं शोधायला गेला बा इंद्राच्या बागेत देवा. देवा पाणी झालं पण फुलं राहिली म्हणून पंढरीचा महाराज देवा खरोखर दुर्डा हातामध्ये घेतलं. पण इंद्राच्या बागाला 360 राखणदार होत देवा. आणि देवा खरोखरच या नागव्या तलवारीचं पारा होतं त्या ठिकाणाला. असं पण काय काय असना देव पंढरीचा महाराज बागामध्ये घुसला. हो फुलं लागला तोडायला, सगळं इंद्राचं सैन्य धावून आलं त्या ठिकाणाला. काय लागलं होतं बोलायला विठ्ठलाला देवा. आणि विठ्ठलाला लागली बोलायला बाबा. हो आला आणि आमच्या बागामध्ये शिरला लागला, बळच फुलं तोडायला. कुठला कोण तू काय बाबा विचार केला. पण पंढरीच्या पांडुरंगानं काय नवल केलं त्या जागेला देवा. आणि सगळ्याला मूर्छेला पाडली, पण काय त्यातली सावध होती ती गेली इंद्रसभेला देवा. इंद्रजित राजाला लागली बोलायला, कोण तर ग्रस्त आलाय आपल्या बागेला आणि फुलं लागला तोडायला देवा. आणि इंद्राला बातमी कळली. इंद्रानं खरोखरच बाण बातुडा संघ घेतला. बाण बातुडा घेऊन देवा हातीवर बसून चालला देवा. हातावर अंबारी टाकली. हो आणि देवा धावत पळत या मान्य रूपात देव इंद्रदेव देवा. इंद्रदेव लागला होता विठ्ठलाकडे जायला देवा. या चालेला मार्गाला लागला. आणि झालं 4 तास युद्ध चालू असायला, पण पंढरीच्या भगवंताने विचार केला म्हणाला ह्याच्या बरोबर जर युद्ध करीत बसलो आम्हाला वेळ नाही, याचा टाइम निघून जाईल देवा. ह्या टाइमाला खरोखरच पंढरीच्या भगवंताने सुदर्शन काढलं आणि आपलं खरं रूप दाखविलं. इंद्रदेव लागला पाय पडायला देवा. हो विष्णू देवा खरोखरच तुम्ही एवढा धावून आला असं आणि माझ्यावर युद्ध मला काय माफ करा बरं का. खरोखर मी तुम्हाला ओळखू. अहो तुम्हाला जर मला निष्ठाने रूप पाठविलं असतं, असं लागल एवढी फुलं दिली असती, लागल एवढं पाणी दिलं असतं. बाबा हा तुझ्या बरोबर युद्ध करायला हा काय माझा वैरत्वा नव्हता माझा, पण हे बिरुदेव बरं काय खरोखरच तू ज्याला खरोखरच गादीला भेला बरोबर आहे देवा. आणि त्याचा हट्ट पुरविण्यासाठी आलो. बिनबाई बिडकीचं पाणी न्यायला आणि फुलं न्यायला बरं का. दोघा देवाचं हितगुज त्या ठिकाणाला झाला देवा. खरोखर देवाचा देवा खरोखर त्यांनी स्वागत केलं त्या ठिकाणाला. आणि दुर्डा भरून फुलं घेतली आणि बिन बिडकीनं हुंगलेलं कमंडूल पाण्याचं भरून घेतलं. एवढ्या टाइमात गरुडाची वाळा त्या ठिकाणाला आली देवा. आणि आता बंधूचा हट्ट पुरवून पाणी देणार प्यायला म्हणून नवल कुणाला वाटलं. कुणाला वाटलं देवा. कारण त्यांचं नाव म्हणचाल तर पुणे त्यांचं गाव. कारण त्यांचं नाव पुणे त्यांचं गाव. हे चंदन शिवाच्या बाळानं विचार केला म्हणाला बंधू बंधूची भेट होणार कोणत्या जाग्याला. बरोबर आहे देवा. आनंद वाटला जीवाला. 21 रुपयाचा दान धर्म केला ह्या बिरदेवाच्या तपाला. बरोबर आहे देवा. आशीर्वाद काय देतात चंदन शिवाच्या बाळाला. विचारी म्हाताऱ्याला सांगा कुठला गाव कधी देवा बोलायला लागला बाजूला गावामध्ये. 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 दातानं
पाणी घेऊन देवा निघून या झालेलं मार्गाला लागलं घेऊन आली वडाच्या झाडाखाली या ठिकाणाला हो आणि लागली बोलायला महाराज काय म्हणता बोला देवा आला आमच्या घरट्या या ठिकाणाला उतरा खाली उतरला देवा आणि लागली बोलायला देवा हो खरोखर तुम्ही आमच्या ज्या पाठीवरती ज्या ठिकाणाला बसला असं तेव्हापासून आम्ही तुमचं वाहन झाला आम्ही एक करात आमच्यातलं एक बाळ तुम्ही घेऊन जावा काही हरकत नाही बाबानू आमचा वंश वाढविण्यासाठी आम्हाला एक बाळ राहू द्या बरं का काय हरकत नाही एक बाळ तुम्हाला राहू द्या आणि एक बाळ मी घेऊन जातो बाबा देवा तेव्हापासून गरुडाचं वाहन या विठ्ठलाने केलं हो आणि विठ्ठलाने गरुडाचं वाहन करून निघून गेला देवा विराप्पाच्या त्या रावळाला देवा काय लागलं होतं वीराप्पाला बोलायला देवा वरवळाच्या जवळ गेला आणि बाबा लागले वाट बघायला देवा असं ए बिरदेवा खरोखरच मला आता उशीर करू नको बिडकीचं पाणी घेऊन आलो मला लय वाट बघायला लावू नको लवकर वरती ये आणि मला भेट दे बाबा पण देव बिराप्पा लागला बोलायला बाबा दादा हो जरी तुम्ही पाणी घेऊन आला फुलं घेऊन आला हो हो तरी सुद्धा या ठिकाणाला मला तुम्हाला भेट देता येणार नाही मग काय म्हणणार बाबा तुझं सांग लवकर देवा गारुड्याचं रूप धारण करायचं पवा हातामध्ये घ्यायचा असं वरल्या बाजूने पवा वाजवीत चालायचं मी भुजंगाच्या रूपानं भुईमार्गाने निघून येईन असं आणि ज्या ठिकाणाला जागा शीताळ असेल म्हणजे अशी शीताळ असेल हो गरुडा आणि घोडा ज्या ठिकाणाला फडफडल एका ठिकाणाला येईल देवा त्या ठिकाणी मी वरी निघणार आली देवा तुम्हाला भेट देईन बरं का काय हरकत नाही देवा भुजंगाच्या रूपानं देवा बिरदेवानं भुईमार्ग धरला त्या ठिकाणा विठ्ठलानं आकाश मार्ग धरला पुंगी वाजवी देवा आणि गारुड्याच्या रूपानं एवढा निघून झाले बासरी वाजवीत बिरुदेव देवा खाल्ल्या रूपानं भुई मार्गाने निघून चालला देवा भुजंगाच्या रूपाने जाताना कोल्हापूर जिल्हा हातकलंगडे तालुका कोलवडी गावाला चिंचबाईच्या बनाला देवा गडवलीच्या माळाला जागा आली ध्यानाला चिंचबाईच्या बनाला तरवट माळाला घोडा आणि गरुड देवा एका ठिकाणी फडफडला देवा आणि जागा मोठी शीतळ होती त्या ठिकाणाला असं गुरुदेवाच्या अवतारानं मनी विचार केला देवा हो वरी देव आल्यात वरी देव आल्यात बाळाने आवळ्याच्या
विठ्ठल खाल्ले आकाश रूपाने खाली आला देवा. कोल्हापूर जिल्ह्यात खरखरच हातकलंगले तालुका पट्टण कडवली ही गावचीच बाईच्या बनाला. ओहो जागांनी देहाला गरुडानी घोड्यानी विचार केला म्हणाला. फडफडल्या वेळेवर दोघा बंधूची वरच्या बाजूला भेट झाली. असं मिर्दे बोलतो विठ्ठलाला दादा दादा हो ह्याच ठिकाणी माझ्या जोडीला तुम्ही हजर राहायचं देवा आणि ह्याच ठिकाणी माझं स्थान मांडायचं. काय हरकत नाही देवा. विठ्ठल बोलतो बिरदेवाला देवा बिरदेवा हो हो ह्या नगरीचा कोण मालक असेल कोण ग्रामदैवत कल्लूबावाली ह्या नगरीचा मालक आहे देवा. त्याचा सल्ला घेतल्याशिवाय आपल्याला राहता येत नाही. बरोबर आहे देवा. म्हणून कल्लेश्वराकडे दोघ जण गारुडी भगवान गेला. विचार केली म्हणाला बाबा आम्हाला खरोखरच ह्या ठिकाणी जागा द्यायला पाहिजे. आम्हाला वारुळाला जागा दिली पाहिजे ह्या ठिकाणी देवा. देवा. हो पट्टण कडवलीचं कल्लेश्वर ग्रामदैवत ह्या धनगराच्या देवाला बोलला बाबा हो असं जागा तुम्हाला दिली असती काय हरकत नाही. बरोबर आहे देवा. पण जागा तरी किती पाहिजे तुम्हाला. हो महाराज हा? अहो, तुमच्या नाही जागा घेऊन तर आम्हाला काय होय, होय, करायचं होय. तुमच्या मनानं आम्हाला एवढा 3 3.5 एक बी दिला तर बरं. 3.5 येत तुम्हाला जागा ही नवल्या नागलबंदी येत तेव्हाही आहे. आमच्या हातातलं येत का हो. 3.5 एक बी टाकून दिलं तर कल्लेश्वर भगवान बदल आम्हाला. कल्लेश्वर भगवंताने विचार केला म्हणाला बाबा हो हा जागा तुम्ही लई मागत नाहू या कोडवली गावाला. बर पण माझं एक म्हणणं आहे तुमची धनगराची बघता आडमोट अळमुठी हा अहो अरे आमचं वाद्य अळमुठ म्हणा घे. अरे बाबा लय कानाचं पडतं फुटाचे वाद्य ढोलं झांजा. भाऊ हा. ज्या वेळेस खरोखरच तुमच्या भेटीला बघता येते ढोल वाजविते कनाड्या लोकांची येतेली तेलंगा भागाची येतेली त्या ढोलाच्या आवाजाने मला नाही सहन होणार. म्हणजे तुम्हाला ही वाद्य आमचं नाही सण होणार. हो महाराज कल्लेश्वर महाराज तुम्ही वाणी रूपी आहो. हो हो जरी वण्याचं दैवत असला तरी तुम्ही लिंगायत आम्ही बी लिंगायत आहे. असं आमचं एकच ऐका आमचं वाद्यात बदल असला हो आम्ही वचन देतो आज सत्ययुग आहे कलियुग येईल आणि कलियुग येईल. मोठी लाखाना जत्रा आमची जरी भरली असं तुमच्या रावळात आमच्या ढोलाचा आवाज सुद्धा येणार नाही. असं म्हणता. हा नाही येणार. म्हणून देवा खरोखरच अगदी त्या पटण कडोली गावाला आज जरी 360 ढोल जरी त्या तोरणमाळाला वाजलं बरोबर आहे देवा. एखाद्याला प्रतीक्षा बघायची असेल तर खरोखरच त्या वाण्याच्या मंदिरात गाभाऱ्यात जायचं. आणि देवाच्या ढोलाचा आवाज येतो का बघायचं देवा. अजिबात ढोलाचा आवाज येत नाही त्या टायमाला कलोबा वाण्याला मान्य झालं देवा. आणि देवा खरोखरच 3.5 एक जागा तुम्हाला देतो का हरकत नाही घ्या आपण. म्हणून दोघं तिघं मिळून एवढी निघून झालं. दोघा तिघा देवा गावातली 5 पंच लोक करती आली त्या चिचवाईच्या बनाला. लिंबूशी पाटील आला देवा. आणि देवा कलुबाबाने आला सारी जण मिळून चौंडा पाटील आला देवा. अशा टाइमला बिरदेवाने 3.5 एक जागा लागला चौकोनाची मापायला. करणी भगवंताची 3 एक टाकलं. आणि देवा खरोखर अर्धा एक टाकल्याबरोबर गावाच्या खालता 3 किलोमीटर देवा इंगळी गाव आहे. इंगळीच्या इशीत देवा येत देवाचा गेला त्या ठिकाणाला. आणि इंगळी गावाचा रस्ता बंद झाला. इंगळीचा पाटील देवाला लागला विनवणी करायला. महाराज हो खरोखर तुम्ही काय का असना करणी भगवंताची देवा माझ्या दारात चालून आला पण माझं एकच अवघड केलं. असं माझा रस्ता तुम्ही सगळा बंद केला. असं काय का असना तुम्ही देवा जरा अंतर्यानं राहावं. एवढं माझ्या घराजवळ जर आला माझी वाट जर बंद झाली गावाची वाट बंद झाली. बरोबर आहे बाबा आम्ही खरोखर आडकाठी आणणारी मग देव नाही आणि अर्धा येता मी वाकडून घेता. आणि 3 येतावर देवा कडवलीच्या माळाला देवा खडकाच्या जाग्याला. आणि देवा बिरदेवाने विठ्ठलाने ठाण मानलं. आणि त्या ठिकाणाला रेवास मानला या बाबा. ऐका दादानो बंधू माझ्या भावानं माझ्या देवाचा एकचा हे आज्ञा गा. हे आज्ञा गा आजहीत संपला. भक्ती घ्यावी तुम्हाला मर्यादा द्यावी.
त्यात करून देव वाट लावून आम्ही जातोय गावाला आम्ही जातोय गावाला सुंदरान मांडल खंबड्याच्या गादीला कापूर ही काळे डबड कोण नेलं तू थोडीच नाही